नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। बीडच्या मसजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मी कराड हाच या प्रकरणातील सूत्रधार असल्याचं पोलिसांच्या आरोपपत्रात म्हटलंय। धनंजय मुंडेंना या मुद्द्यावरून राजकीय दबाव असल्याने त्याचमुळे राजकीय राजीनामा द्यावा लागला। त्याचमुळे दरम्यान याच विषयावर एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका सभागृहात मांडली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 3 महिन्यापासून फरार आहे। तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। जालना येथून मारहाण प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे जखमी व्यक्तीशी संवाद साधला होता। तसेच सरकार तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका असं सांगून धीर दिला होता। दरम्यान जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांच्याशी संवाद साधला। अजय कुमार हे स्वतः व पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी भेटले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की हे सर्व प्रकार अतिशय दुर्दैवी आहे आणि माणुसकीला काळिमा पोचणारे आहे। यामधील ही गुन्हेगार सुटता कामा नये। मोका कायदा लागू करण्याची प्रक्रिया गृह विभागाच्या माध्यमातून आम्ही करू। या प्रकरणी सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी याबद्दलही गृहमंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी मी स्वतः बोलेल असंही सभागृहात एकनाथ शिंदे यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा धन्यवाद। जय महाराष्ट्र।